नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। ओडिशाच्या खासदार अपराजिता सारंगी यांची IPU पॅनल मध्ये निवड झाली आहे। भुवनेश्वरमधील लोकसभा सदस्य अपराजिता सारंगी यांची इंटर पार्लमेंटरी युनियनच्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे। किगाली रवांडा येथे झालेल्या निवडणुकीत ओडिशाच्या खासदाराने 18 उपलब्ध मतांपैकी 12 मते मिळवली। सारंगी युनियनच्या 15 सदस्यीय कार्यकारी समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल। उल्लेखनीय म्हणजे 20 वर्षात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय समितीमध्ये भारताचा प्रतिनिधी असेल। 145वी आंतरसंसदीय संघ सभा सध्या किगाली रवांडा येथे होत आहे। 1887 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय संसदेच्या जागतिक संघटनेचे एकूण 178 सदस्य आहेत। IPU संसद आणि संसद सदस्यांना मुत्सद्देगिरीद्वारे शांतता, लोकशाही आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्षम करते। वळूया पुढील घडामोडीकडे। पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमध्ये 4थ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 4थ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन केले। अहमदोरा ते नवी दिल्ली या नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन खूपच हलकी आहे आणि कमी कालावधीत जास्त वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। पुढील घडामोड। भारतीय नौदलाने प्रस्थान ऑफशोर सुरक्षा सराव केला। काकीनाडा जवळील ऑफशोर डेव्हलपमेंट एरियामध्ये पूर्व नौदल कमांडद्वारे प्रस्थान हा ऑफशोर सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता। प्रस्थान हा अर्धवार्षिक सराव आहे जो कृष्णा गोदावरी खोऱ्यात SOPs प्रमाणित करण्यासाठी, विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी आणि सागरी सुरक्षेसाठी कमांड आणि कंट्रोल ऑर्गनायझेशन मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आला। प्रस्थान हा 2 दिवसांचा ऑफशोर सुरक्षा सराव होता। ऑफशोर डिफेन्स मध्ये गुंतलेल्या सर्व सागरी भागधारकांच्या प्रयत्नांना एकत्रित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। सरावादरम्यान केलेल्या आकस्मिकतेमध्ये दहशतवादी घुसखोरी, बॉम्बस्फोट, अपघाती व्यक्ती बाहेर काढणे, शोध आणि बचाव, मनुष्य ओव्हरबोर्ड, मोठी आग, तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर यांचा समावेश आहे। पुढील घडामोड। भारत अन्य देशांना 5G तंत्रज्ञान देण्यास सज्ज झाला आहे। भारतातील 5G तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। भारताच्या 5G तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे सीतारामन यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ ॲडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले। देशात लॉन्च करण्यात आलेली 5G तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे। 1 ऑक्टोबर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।